क्रमांक 3. जीवकाचे दान. जेव्हा तथागत राजगृहात असत तेव्हा जीवक दिवसातून 2 वेळा त्यांच्याकडे जात असे. बिंबिसार राजाने दान केलेले विळुवन फार दूर असल्याचे त्याला जाणवले. राजगृहात जीवकाच्या निवासानजीक त्याच्या मालकीचे आम्रवन नावाचे उद्यान होते. तेथे एक सर्वांग परिपूर्ण विहार बांधावा आणि आम्रवनासहित तथागतांना त्याचे दान करावे असे त्याला वाटले. या कल्पनेने प्रेरित होऊन तो तथागतांपाशी गेला आणि आपली इच्छा परिपूर्ण करण्याची त्याने अनुज्ञा मागितली. तथागतांनी मुग्ध राहून संमती दर्शविली. क्रमांक 4. आम्रपालीचे दान. तथागत नादिकामध्ये राहिले असताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावेसे वाटले. त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हटले, चल आनंदा, आपण वैशालीला जाऊया. बरं, तर संमती दर्शवून तथागतांना आनंद म्हणाला. नंतर महाभिक्खू संघासहित तथागत वैशालीकडे निघाले. तेथे आम्रपालीच्या आम्रवनात तथागत वास्तव्यास गेले. तथागत वैशालीस आले असून आपल्या आम्रवनात राहिले आहेत असे गणिका आम्रपालीला समजले. तिने पुष्कळ शासकीय वाहने मागून त्यांच्यापैकी एकात स्वतः आरूढ होऊन वैशालीहून आपल्या परिवारासह ती आम्रवनाकडे निघाली. जिथपर्यंत रथ जाऊ शकतो तिथपर्यंत ती रथातून गेली. मग खाली उतरून तथागत जेथे होते त्या स्थानापर्यंत पायाने चालत जाऊन जवळ गेल्यावर तिने त्यांना अभिवादन केले आणि ती एका बाजूस बसली. ती तशी बसल्यानंतर तथागतांनी तिला धर्म उपदेश केला. नंतर तथागतांना उद्देशून ती बोलली, भगवान, भिक्खू संगार उदयिक मजकडे भोजनास येतील काय? भगवंतांनी मुग्ध राहून संमती दर्शवली. आपल्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला. हे पाहताच आम्रपाली आपल्या आसनावरून उठली आणि तिने त्यांना अभिवादन केले. नंतर प्रदक्षिणा घालून ती तेथून निघून गेली. वैशालीच्या लिच्छवींना समजले तथागत वैशालीला आले असून आम्रपालीच्या आम्रवनात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांनासुद्धा आपल्या घरी भोजनासाठी तथागतांना आमंत्रित करायचे होते. म्हणून त्यांनीही बरीचशी शासकीय वाहने सिद्ध करून प्रत्येकात 1 जण आरूढ होऊन ते परिवारासह वैशालीला गेले. आम्रपालीची आणि त्यांची परस्पर विरुद्ध दिशेने येताना गाठ पडली. त्या तरुण लिच्छवीच्या रथांना आम्रपालीचे रथ चाकाला चाक, आसाला आस आणि जूला जू असे जोराने घासत गेले. तेव्हा ते तिला म्हणाले, आम्रपाली, आमच्या रथांना अशी टक्कर देऊन तू का बरं निघाली आहेस? महाराज, आत्ताच मी तथागतांना भिक्खू संघासहित उद्या भोजनास येण्याचे आमंत्रण दिले आहे. आम्रपाली बोलली, हे सौभाग्य आम्हास प्रदान कर. आम्ही तुला 1,00,000 सुवर्णमुद्रा देऊ करतो. महाराज, वैशाली आणि इतर नियंत्रणाखालील प्रदेश जरी आपण मला देऊ केला तरी हा विक्रय मी करणार नाही. लिच्छवी हातवारे करीत बोलले, या आम्रपालीने आम्हास हरविले आणि त्या आम्रपालीच्या आम्रवनाच्या दिशेने निघून गेले. आपल्यावर कुरघोडी झाली हे जाणूनही तथागतांना भेटून फेरविचाराने त्यांच्याकडून आपल्या आमंत्रणाला अग्रक्रम मिळावा या आशेने ते आम्रपालीच्या आम्रवनात गेले. लिच्छवी दुरून येतानाच दिसताच तथागत भिक्खूंना म्हणाले, आपल्यापैकी ज्या कोणी कधी देव पाहिले नसतील त्यांनी या लिच्छवीकडे पाहावे, या लिच्छवीच्या समुदायाकडे पाहावे आणि तुलनेने त्यांचे निरीक्षण करावे. हे परलोकातील जणू देवच आहेत. रथ जाऊ शकतील तिथपर्यंत गेल्यावर लिच्छवी रथातून उतरले आणि तथागत आसनस्थ होते त्या स्थानी जाऊन नम्रतेने त्यांच्या शेजारी ते बसले. नंतर तथागतांना उद्देशून ते बोलले, तथागतांनी भिक्खू संघासह उदयिक आमचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारून आमच्यावरती कृपा करावी. हे लिच्छवी जन हो, उद्याचे भोजनाचे आमंत्रण स्वीकारल्याचा मी आम्रपालीला आधीच शब्द दिलेला आहे. ते म्हणाले. आम्रपालीने आपल्याला हरविल्याची लिच्छवींची आता खात्री पटली.
तथागतांचे आभार मानून आणि त्यांच्या वचनाला मान्यता दर्शवून ते आपल्या आसनावरून उठले आणि तथागतांना अभिवादन करून प्रदक्षिणा घालून ते निघून गेले. रात्र होताच गणिका आम्रपालीने साखर भातादी मिष्टांनी तयार करून ती तथागतांना म्हणाली, महाराज, वेळ झाली, भोजन तयार आहे. पहाटे वस्त्र परिधान केलेल्या तथागतांनी आपले उत्तरीय व भिक्षापात्र आणि भिक्खू संघासह आम्रपालीच्या प्रसादात ते गेले. त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावरती बसले. मग आम्रपालीने त्यांना व भिक्खूंना साखर भात व मिष्टान्ने वाढली आणि पोट भरेत तोपर्यंत त्यांना जातीने आग्रह केला. भोजन संपल्यावर तथागतांनी आपले भिक्षापात्र स्वच्छ केले आणि हात धुतले. आम्रपालीनंतर त्यांच्या शेजारी चौरंग ठेवून त्यावरती बसल्यावर त्यांना उद्देशून म्हणाली, भगवान, आपणास व आपल्या संघास माझे उद्यान मी अर्पण करत आहे. तथागतांनी त्या दानाचा स्वीकार केला आणि धर्मोपदेश केल्यानंतर ते तेथून निघून गेले. क्रमांक 5. विशाखेची दानशूरता. विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. तिला बरीच मुले व नातवंडेही होती. जेव्हा तथागत श्रावस्तीत राहत होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानी विशाखा गेली आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सारखा पाऊस पडला. भिक्खूंनी अंग ओले होऊ नये म्हणून आपली चिवरे काढून ठेवली आणि आपल्या उघड्या देहावरती पाऊस पडू दिला. दुसऱ्या दिवशी तथागतांचे भोजन संपल्यावर त्यांच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली, भगवान, मला आपणाकडून 8 वर हवे आहेत. भगवान म्हणाले, विशाखा, वर कोणते आहे ते मला समजल्या वाचून तथागत वर देऊ शकत नाहीत. विशाखा बोलली, मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवी असेच आहेत. तथागतांनी आरुज्ञा देताच विशाखा बोलली, भगवान, आयुष्यभर वर्षकालात भिक्खू संघाला चिवरे द्यावीत अशी माझी मनीषा आहे. तसेच विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्खूंना व आजारी व तसेच त्यांच्या शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूंना भोजन द्यावे. आजारी भिक्खूंना औषधे आणि भिक्खू संघाला खीर तसेच भिक्खुनींना स्नानासाठी वस्त्रे पुरवावीत अशी माझी इच्छा आहे. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागतांकडून हे अष्टवर मागण्यास तुझा काय हेतू आहे? आणि विशाखा बोलली, भगवान, मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्खू संघाला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली, पण ती विहारात पोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्खूंनी आपापली वस्त्रे उतरून ठेवलेली असल्याचे तिच्या दृष्टपत्तीस आले. तिला असे वाटले की ते भिक्खू नसून पावसात देह विझवून घेणारे कुणी नग्न तपस्वी आहेत, म्हणून ती परतली. तिची समजूत घालून मला पुन्हा तिला पाठवणे प्राप्त ठरले. भगवान, नग्नता अपवित्र आणि किळसवाणी असते. यामुळे संघाला आजन्म वर्षावास उपयुक्त अशी वस्त्रे द्यावी अशी मी इच्छा प्रकट केली. माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगायचे म्हणजे दुरून येणारे भिक्खू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असे गाव माहीत नसल्यामुळे भिक्षा मिळविताना वाटेत थकून जातात. भगवान, यामुळेच विहारात येणाऱ्या भिक्खूची आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे. तिसरे म्हणजे बाहेर जाणारा भिक्खू भिक्षा मिळवता कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचेल. साहजिकच मार्ग काढता तो थकून जाईल. चौथे म्हणजे रुग्ण भिक्षूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. पाचवे म्हणजे रुग्णाची शुश्रूषा करणाऱ्या भिक्खूला बाहेर जाऊन भिक्षा मिळवण्यास सवड मिळणार नाही. सहावे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल. सहावे म्हणजे रुग्ण भिक्खूला आवश्यक औषध प्राप्त झाले नाही तर त्याचा आजार वाढेल आणि कदाचित त्याचा अंतही होईल.
सातवे म्हणजे भगवान, आपण खिरीची प्रशंसा केलेली आहे की तिच्यामुळे बुद्धी तल्लक होते. भोक्ताहन क्षमते निरोगी माणसातही ती पौष्टिक आणि रुग्णास पथ्यकारक ठरते. म्हणून आजन्म संघास खीर पुरवावी अशी माझी मनीषा आहे. शेवटचे म्हणजे भगवान अचिरावतीच्या नदीत भिक्खूंनी गणिका समवेत विवस्त्र अवस्थेत तटापाशी स्नान करीत असतात. गणिका त्यावेळी त्यांना खिजवतात आणि बोलतात, तारुण्यात पावित्र्य राखण्यात काय फायदा, वृद्धपकाळी पावित्र्य राखा म्हणजे दोन्हीही साधेल. भगवान नग्नता ही स्त्रियांच्या बाबतीत अपवित्र, किळसवाणी आणि तिटकारा आणणारी गोष्ट ठरते. माझ्यावर मागण्याचे हे प्रयोजन आहे. तथागत म्हणाले, पण विशाखा, तथागताकडून हे 8 वर मागण्यात तुझा स्वतःचा काय लाभ आहे. विशाखा म्हणाली, वर्षावासासाठी ठिकठिकाणी राहणारे भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील आणि तथागतांकडे आल्यावरती ते विचारतील, अमुक अमुक भिक्खू निधन पावला, आता त्याला काय गती मिळेल. त्यावरती अशी त्यांची गती असेल त्याप्रमाणे तथागत सांगतील की त्याला मार्गफल प्राप्त झाले आहे किंवा त्याला निर्वाण प्राप्त झाले आहे की त्याला अहर्तत्व प्राप्त झालेले आहे. आणि मग मी त्यांच्यापाशी जाऊन होकार मिळाला तर मला जाणवेल की नक्की वर्षावासासाठी त्याला चिवरे प्राप्त झाली असतील किंवा बाहेर जाणाऱ्या अथवा आत येणाऱ्या त्या भिक्खूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्णा इतका किंवा त्याच्या शुश्रूषा करणाऱ्याला अन्न मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषध आणि खीर सतत मिळाली असेल. आणि मग माझ्या मनास प्रसन्नता वाटेल आणि प्रसन्नतेमुळे आनंद प्राप्त होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शांती प्राप्त होईल. शांतीच्या प्राप्तीने सुखकर तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांती निर्माण होईल. एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्तसंबोधीचा उपयोग केल्यासारखी होईल. भगवान, हे 8 वर मागण्यात माझा हा लाभ होणार होता. त्यावर तथागत म्हणाले, विशाखे, हे फार बरे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे 8 वर मागितलेस. जे पात्र आहेत त्याला दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे. उलट जे रागलोभादी मनोविकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणे हे खराब भूमीत बीज पेरण्यासारखे आहे. दानाचा स्वीकार करण्याने मनोविकार गुणविकासात कुंठित करून टाकतात. त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखीचे आभार मानले. शीलसंपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य दुःख नाशक आणि सुखकारक ठरेल. अपवित्रता आणि कलंक ह्यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठित असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल. सद्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल. विशाखेने पूर्वाराम विहार संघास दान दिला आणि उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला लाभला. भाग 2. भगवान बुद्धांचे विरोधक. अंक 1. मोहाकर्षणाने धम्मदीक्षा देण्याचा आरोप. एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यास होते. बद्धीय आणि लिच्छवी तथागतांकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलविण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे. जे असे म्हणतात ते तथागतांबद्दल विपर्यत प्रचार करण्यास हेतू अमान्य करतात. आम्ही लिच्छवीचे लोक या आरोपावरती विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. तथागत म्हणाले, बद्धीय, अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद यावरती विसंबून राहू नये. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नका. अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा
स्वमतानुकूल वाटली तर तेवढ्यानेच ती स्वीकारू नका. तुम्हाला ती न्याय्य वाटते म्हणून ती मान्य करू नका. श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे या भावनेने भारावून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका. पण बद्धीय अमुक एक कृत पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षून तुम्हाला आढळेल किंवा अनुभवी विद्वानाने ते ग्राह्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्याला तुम्ही त्याग करा. आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे बद्धीय जे मजवरती जादूटोणा करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्त्वाकांक्षी लोक नाहीत काय? बद्धीय बोलला, होय भगवान, ते महत्त्वाकांक्षी आहेत. मग बद्धीय लोभाने जिंकले गेलेले महत्त्वाकांक्षी लोक आपली महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतीत काय? नाही भगवान, ते कचरणार नाही. बद्धीय बोलला. आणि बद्धीय जेव्हा कुविचार आणि सूड भावना अशा माणसाच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यावर आरोप करण्यास ते दुसऱ्यांना चितावणी देणारे नाहीत काय? होय भगवान, देतील. बद्धीय बोलला. बद्धीय, माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, प्रिय शिष्य, लोभायुक्त विचाराचे नियमन करून तू राहत जा. असे केल्याने कोणत्याही लोभमूलक कार्य, मन, वचन किंवा कृत्य याद्वारे तुझ्याकडून घडणारे काही नियंत्रण ठेवून तू वाग. बद्धीय, जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात की श्रमण गौतम जादूगार आहे आणि त्याला जादूटोणा अवगत आहे, ज्यामुळे परधर्मातील लोकांना तो भुलवितो, ते लबाड व खोटे बोलणारे आहेत. भगवान, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे. भगवान, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे. या आपल्या जादूटोण्याने माझ्या प्रिय नातेवाईकांना भूल पडली असती तर किती बरे झाले असते. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. भगवान, जर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या या जादूटोण्याने मोहून जातील तर दीर्घकालापर्यंत त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल. खरे आहे बद्धीय, खरे आहे. या जादूटोण्याने जिंकलेले सर्व लोकांनी पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. क्रमांक 2, परोपजीवी असल्याचा आरोप. भगवान बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागतांचे त्यावरती उत्तर खालीलप्रमाणे आहे. एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकनाला नामक ब्राह्मणाच्या गावात राहत होते. त्यावेळी कृषी भारद्वाजाचे 500 नांगर शेतीसाठी जोडले जात होते. पहाटे लवकर चिवर घालून आणि भिक्षापत्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करत होता त्या ठिकाणी तथागत गेले. त्यावेळी तेथे भोजनही आणण्यात आले होते. तथागत एका बाजूला उभे राहिले. ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राह्मण म्हणाला, श्रमण, मी नांगरतो, मी बी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग ते खाल्ले पाहिजे. ब्राह्मणा, मी पण खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. श्रमण गौतमा, नांगर, जू, फाळ, पराणी किंवा बैलजोडी कधी मी पाहिली नाही, तरी आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. तुम्ही कृषीबल असल्याचा दावा करता. तुम्ही कसलेली जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला ऐकायचे आहे. श्रद्धा हे माझे बीज, तपस्या ही माझी वर्षा, प्रज्ञा ही जू आणि नांगर, पापभीरुता हा दंड, विचार आणि जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगर फाळ आणि पराणी. तथागतांनी उत्तर दिले, वचन आणि कर्म यामध्ये दक्षता व भोजनास संयम ठेवून
निरोपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगेपर्यंत मी सतत खपत असतो. प्रयत्न हा माझा पुष्ट बैल आहे, जो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाला लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी मला घेऊन जातो. हे ऐकल्यावर ब्राह्मणाने काशाच्या पात्रात खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण केली आणि तो बोलला, श्रमण गौतम, हिचा स्वीकार करा. खरोखरच आपण कृषीबल आहात, आपण अमृताचे पीक काढता. तथागत बोलले, पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करत नाही. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकलीच पाहिजे. एखाद्या पवित्र, शांत, प्रवीण आणि सत्प्रवृत्त श्रमण ब्राह्मणास ते दे, त्याने तुला पुण्यलाभ होईल. तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून बोलला, श्रमण गौतम, अद्भुत, खरोखरच हे अद्भुत आहे. असा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो किंवा एखादे गृह प्रकट करतो किंवा एखाद्या अंधपतित पुरुषाला उपदेश करतो किंवा एखादी गोष्ट सांगतो किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दिवे पेटून आणतात, तसे तथागतांनी नाना प्रकारांनी आपला धर्म स्पष्ट करून सांगितला. बुद्ध, धम्म आणि संघ याचा आश्रय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रवज्जा आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा. अशा प्रकारे कृषीबल भारद्वाजाने प्रवज्जा व उपसंपदा ग्रहण केली. क्रमांक 3, सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदार पुत्र तथागताचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते बोलू लागले, श्रमण गौतम माता पित्यांना निसंतान बनवित आहे. श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवत आहे. श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करत आहे. त्यांनी 1,000 जटिलांना दीक्षा दिली. संजयाच्या 250 अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीत भिक्खू पडतात तेव्हा ते त्यांना असे चिडवतात. महाश्रमण मगध देशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायासह आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार. भिक्खूच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागतांना निवेदन केले. तथागत म्हणाले, हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही. फक्त 1 सप्ताहच तो टिकेल. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल. आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत ते तथागत आहेत. ते सद्मार्गाच्या मार्गाने जातात. जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे. माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. वाटल्यास कुणी ग्रहत्याग करावा किंवा ग्रहस्थ राहून परिवज्जा घ्यावी. भिक्खूने जेव्हा टीकाकारांना तथागताचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गाने नेत आहे, कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबविले. जय भीम. नमो बुद्धाय.